त्यांना मागे बोलत असताना मी त्यांना जी एक उपमा दिली होती की ते गजनी आहेत, याचाच प्रत्यय त्यांच्या या स्टेटमेंटमधून येत आहे. कारण गजनीला शॉर्ट टर्म मेमरी लॉस होता. ते म्हणतात आहे की ही टंचाई नाही आहे तर काँग्रेस भ्रम फैलवते, मग एवढ्या लांब रांगा का, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांचं असेल आणि कुठलीच टंचाई नाही अशा प्रकारचा अभिप्राय असेल असं ते सांगतात आहे. म्हणजे ते खोटं बोलतात आहे असं मी म्हणणार नाही. मात्र गजनी हा त्यांना मी मागे दिलेली उपाधी ही त्यांना या निमित्तानं त्याची पुन्हा एकदा नव्याने आठवण झाली. कॉक्रोच जनता पार्टीचे 20 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. ट्विटर अकाउंट त्यांचं बंद करण्यात आलेलं आहे. डिपके म्हणतायत, डिपकेच्या वडिलांनी दावा केलाय की जीवाला धोका आहे, धमक्या येत आहेत. ते जीवाला धोका असणं हे स्वाभाविक आहे. तातडीनं सरकारनं आणि भारत सरकारनं त्या संदर्भामध्ये लगेच आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शेवटी भारतीय नागरिक आहे, आज रोजी उच्च शिक्षणाकरता MS शिक्षणाकरता विदेशात आहेत आणि अशा वेळेस प्रत्येक भारतीय नागरिकाचा जीवाला संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार सध्या जीवावर उठली आहे का ही आशंका आहे. अजितदादा पवारांचा अपघातामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत मिळत नाही आहेत आणि सरकारमधल्या माणसाचा घातपात होतो अशा प्रकारचा संशय काही बोलायला तयार नाही. आता नव्याने डिपके या प्रकरणामध्ये जो संशय व्यक्त केला जातोय तो योग्य आहे आणि या योग्य प्रश्नाला सरकारनं त्याच्यावर आपला प्रतिसाद हा कुठेतरी दिला पाहिजे आणि विदेशातल्या अमेरिका मध्ये भारतीय दूतावासाला सांगून त्यांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे. ट्रम्प जे आहेत, ट्रम्प आणि मोदी साहेब हे दोघे कारस्थानी आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तिथे राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि थेट पेंटागॉनशी संपर्क साधून डिपके यांच्या सुरक्षिततेची हमी ही घेण्याच्या संदर्भात त्यांना विनंतीवजा सूचना करावी अशी आमची एक मागणी राहणार आहे. प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. ते म्हणतात 7 ते 8 मुद्दे असेल जे मी सरकारच्या समोर सांगणार आहे आणि जातीसाठी माती खायला मी तयार आहे. जो आरक्षणाच्या संदर्भातला भारतीय जनता पक्षाने जो चोथा केलेला आहे तो आता त्याचा पुन्हा रवंथ कुठेतरी सुरू आहे. 2 वेळेस मराठा आंदोलक मुंबईला आले, मुंबईवरून वापस गेले. त्यांना दिलेल्या एकूण अभिवचनांचं आणि शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांच्या पाया पडून घेतलेल्या शपथेचं काय झालं? परतलेले गुलाल खेळून परतलेले आंदोलकांना पुढे सर्टिफिकेट मिळाले का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारने दिली पाहिजे. काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट स्वरूपाची भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना करावी. नुकतीच जनगणना सुरू झालेली आहे आणि या नुकत्याच झालेल्या जनगणनेमध्ये जातीचा कॉलम त्यामध्ये ॲड करून जातनिहाय जनगणना करावी आणि जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. चर्चेचं काय गुऱ्हाळ घालायचं असेल त्यांनी घालावं, मात्र जातनिहाय जनगणनेचा महत्त्वपूर्ण जो मुद्दा आहे या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष बगल देत आहे. याचाच अर्थ त्यांना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसींवर अन्याय करायचा आहे, मराठा समाजावर अन्याय करायचा आहे, धनगर समाजावर अन्याय करायचा आहे, आदिवासींवर अन्याय करायचा आहे. त्यामुळे हा सगळा जो खेळ भारतीय जनता पक्षाचा जो चालला आहे हा जातीत भांडणं लावण्याकरता जातनिहाय जनगणना मुद्दा हा त्यांनी गुंडाळून ठेवला आहे. सर, संजय शिरसाटांचं वक्तव्य आहे की 23 आमदार आमच्या संपर्कात आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना चांगलं सुनावल्याचं पण माहिती मिळते. एकंदरीतच कसं पाहता याकडे आणि काही महायुतीमध्ये धुसफूस सुरू असं दिसतंय का? आमचे विधिमंडळातील घटनेचे वरटीवार साहेब त्याच्यावर काय आपलं संजय शिरसाट सध्या फार वेग बोलतात आणि त्याला कुठेही आधार नसतो. खरं आहे की आत्ता अलीकडे सरकारमध्ये काय आलबेल आहे असं ते म्हणायचं काही स्कोप नाही. मुळात 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की एकमेकाला दाबण्याचा प्रयत्न हा राजरोसपणे सुरू आहे. ते भाजप असेल, सेनेमध्ये असेल किंवा त्या मित्रपक्षामध्ये असेल. या सगळ्यातून एक सार निघतो की एकमेकाची कुरघोडी करून भारतीय जनता पक्षाला पुढच्या वेळेस हे सगळे पक्ष गुंडाळून एक छत्री कारभार करायचा आणि ते 288 जागा निवडून लढायचे. त्यामुळे त्यांच्या दावणीला बांधलेली जेवढी काही मंडळी आहे, शिरसाट बिरसाट वगैरे, तर हे अगदी म्हणजे कुठे असतील त्यावेळेचा आपण ते बघूया. परंतु तो प्लॅन त्यांचा झालेला आहे आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या पक्षांना आता सावध राहण्याची गरज आहे.
ते स्वतःच सावध राहावेत. इतरांच्याकडे काही बघण्याची गरज नाही. जे एकनाथजी शिंदे साहेब म्हणले ते खरं आहे की अशा प्रकारचे कुठले तरी वादंग निर्माण करायचे, स्टेटमेंट करायचे. पण राजकारण आजचं महाराष्ट्रातलं हे इतकं सडवलेलं आहे, ते घाणच झालं नाही तर वास सुद्धा येतोय. जे घाण झाली की आपण समजू शकतो घाण आहे, पण त्याचा इतका दुर्गंध सुटलेला आहे. आणि हे सगळं 2014 पासून सुरू केलेलं आहे. सत्तेच्या लालसेपोटी कुठल्या स्तराला जावं, कुठल्या मर्यादा असाव्यात, त्या सगळ्या मर्यादा संपून हे राजकारण चाललेलं आहे. सत्ता, संपत्ती, लूट आणि भाड में जाए जनता, असं एकूण एजेंडा सरकारचा दिसतोय. महायुतीच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते त्यावेळेला 345 कोटी रुपयांचा एक नवीन घोटाळा पुढे येतोय. कॅथलॅब 19 राज्यातल्या 19 हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब तयार करण्याचं एक कंत्राट देण्यात आलेलं होतं. कॅथलॅब तर बनले नाही, परंतु 80% रक्कम ही कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती मिळते. याचं आता SIT नेमली पाहिजे, चौकशी उच्चस्तरीय केली पाहिजे. सरकारमध्ये ते सुद्धा होते त्यावेळेस, जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा सरकारमध्ये त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहे. हिंमत असेल तर अनेकांची प्रकरणं दाबली गेली. आता मी प्रकाश मेहतापासूनचा 1000 कोटींचा आरोप होता, काय झालं त्यांचं? अनेक उदाहरणं मला देता येतील. जेवढे भ्रष्टाचारी आहेत तेवढे सगळे भाजपच्या काय म्हणतात गोट्यामध्ये दावणीला उभे म्हणून तिथला चारा खात आहेत. म्हणजे त्यांची उपमा मला बाकी दुसरी करायची गरज नाही. हे सगळं दिसते. जेवढ्यावर गंभीर आरोप होते तेवढे मस्तपैकी रोज गळाभेट सुरू आहे, रोज सत्तेमध्ये मशगूल आहे, रोज घोटाळे सुरू आहेत. तो एक घोटाळा झालेला तेव्हाचा नाही, असे घोटाळे काढले तर 100 घोटाळे निघतील आणि एकही सत्तेमधील माणूस सुटणार नाही, एवढे प्रचंड घोटाळे आहे. पण चौकशी करणार कोण आता, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र उजाड होईल, बर्बाद होईल, उद्ध्वस्त होईल, त्यावेळेस लोकांचे डोळे उघडतील. आता जे चाललेलं आहे सगळं भारतीय जनता पक्षाचं म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल चाललंय. शेतकऱ्यांच्या संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केलेली आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते आता अवकाळी पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. हे बघा, शेतकऱ्याचा अजिबात फायदा या कर्जमाफीने होणार नाही. त्यांनी 2 लाख रुपयाचा शेतकऱ्यांचा अजिबात फायदा होणार. 2 लाख रुपयाची कर्जमाफी, आणि मग त्यांच्या वरचे पैसे कोण भरणार? गेल्या 2 वर्षामध्ये त्यांचे व्याज वाढून, चक्रव्याज वाढून ते रक्कम मोठी झालेली आहे. उर्वरित पैसे भरायला त्यांच्याकडे पैसे नाही. बरं, तुम्ही 2 लाख दिले तर उर्वरित कर्ज त्यांचं त्याच्या डोक्यावर राहील, त्यामुळे नव्यानं कर्ज मिळणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का, आजचं स्टेटमेंट आहे त्यांचं, की आम्ही बँकांना सांगितलं आहे की तुमचा सिबिल बघून तुम्ही कर्ज अडवू शकत नाही. हो, हे तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स पाहिजेत. या बँका कोणाच्या अधिपत्यात येतात? राज्य सरकारला कोणी मोजत नाही त्या बँका, हे केंद्र सरकारला मोजतात. कारण रिझर्व्ह बँकेच्या अंडरमध्ये या सगळ्या बँका येतात. त्यांच्या गाईडलाईन्स पाहिजे म्हणजे केंद्र सरकारच्या पाहिजेत. तुम्ही सिबिल जर नसेल आणि तुम्ही म्हणत असाल की कर्ज द्या, तर एक बँक सुद्धा देणार नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असं माझं मत आहे. आणि राहिला विषय आजच्या स्थितीमध्ये त्या कर्जमाफीचा, आता निवडणूक आल्या 22 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे, म्हणजे गेली हे आता मार्चपर्यंत कोणालाच कर्ज मिळत नाही आहे. तुम्ही आता बघितलंय 10% सुद्धा कर्ज बँकातून शेतकऱ्यांना मिळालं नाही. पुढचा हंगाम कसे शेतकरी करतील? तुम्ही आकडे घ्या, माहिती घ्या. आम्ही घेतली, एकही बँक शेतकऱ्याला कर्ज द्यायला तयार नाही. सगळी बँकांचा कर्जमाफ होते म्हणून थकबाकी आहे. 2 लाखाच्या वरची आहे, 2 लाखाच्या आतली पण आहे. कोणीच भरले नाही. थकबाकी असल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही, आणि लोन न मिळाल्यामुळे पुढचा हंगाम होणार नाही. हमी भाव मिळत नाही आहे. शेतकरी तसा हैराण आहे. 5,000, 6,000, 5,500 कापूस शेतकऱ्यांनी टाकला आणि व्यापाऱ्यांचा भलं करायसाठी 8,500 रुपये भाव झाला. म्हणजे सरकार कोणासाठी काम करते हे ओपन आहे. सर, देशावर आलेल्या एवढ्या इंधन संकटामुळं आणि जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा नरेंद्र मोदी हे संकट राष्ट्रभक्तीशी जोडून देतात. हे कितपत योग्य आहे? चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आलेल्या संकटांना राष्ट्रधोरणाशी जोडणं कितपत? नाही, असं आहे, राष्ट्रभक्ती दाखवणं आणि त्याच्या आड पाप करणं हे भाजपचा छुपा एजेंडाच आहे. तो आता उजागर झालेला आहे. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली देश लुटणं, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली देशातील लोकांचं विभाजन करणं, धर्मामध्ये विभाजन करणं, जातीत विभाजन करणं, माणसात विभाजन करणं, आणि हे सगळं पुढे ठेवून महाराष्ट्र
देश लुटून आपल्या मित्रांना वाटणं, त्यांचं भलं करणं हा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे ते देशभक्ती आम्हाला सांगतील आणि त्यांच्या मित्रांना देशद्रोह केले तरी त्यांना मोकार सोडून देतील. सर, आज एसआर के संबंधी आपकी मीटिंग हुई, क्या महत्वपूर्ण चर्चाएं हुई? के माध्यम से वोटर लिस्ट में नामों को कटवाना ये सिलसिला पूरे भारत में चल रहा है और एसआईआर के माध्यम से बंगाल में भारतीय जनता पार्टी ने अपनी सरकार वहाँ पर लाई है. इसके पहले वोट चोरी के माध्यम से फर्जी वोटों को बढ़ाकर महाराष्ट्र में सत्ता हाथी आई थी. अभी वोटर लिस्ट को कम कर वोटर लिस्ट के जो मूल मतदाता है उनको हटाकर जो एसआईआर की जो साजिश चल रही है उस पर चौकन्ना रहने की आवश्यकता है. और आज हमारा माइक्रो प्लानिंग यहाँ संपन्न हुआ. 288 हमारी जो पूरी विधानसभा है उसके BLA 1 की जो नियुक्तियाँ की थी आज उनके साथ इसको लेके कार्यशाला संपन्न हुई और सतेज रहते हुए आगे बढ़ने का फैसला हुआ. एक ऐसा है कि लास्ट टाइम जब इलेक्शन हुआ था तभी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उन्होंने कहा था कि हर विधानसभा चुनाव क्षेत्र में 5 बार वोटिंग हुई है, दूसरी बार उन्होंने कहा कि गड़बड़ी हुई है और ये सारे डिटेल्स उनके पास हैं. तो अभी एसआईआर करते वक्त आप कौन सा एविडेंस हाथ में रखना चाहते हो? और एसआईआर का और चुनाव जो हुआ ये दो अलग मुद्दे हैं. जो वोट चोरी गद्दी छोड़ का जो हमारा मुद्दा था वो बरकरार है और तमाम जगह वोट चोरी किस प्रकार से हुई थी उसको पर्दाफाश कांग्रेस पार्टी के माध्यम से हुआ था. राहुल जी ने इस मुद्दे को बड़े पैमाने पे उठाया था. मगर मुक्की बहरी अंधी और इतना ही नहीं तो बेशरम सरकार रहने के कारण और नैतिकता का उनका दूर दूर तक कोई वास्ता नहीं, इसलिए उन्होंने तमाम जो सवाल है तमाम जो मुद्दे जो सच साबित हुए थे उस पर कोई अपना बयान दिया नहीं. और इसमें चुनाव आयोग भी जो है वो चुनाव आयोग एक ही थाली के चट्टे बट्टे चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी है, ये भी पूरे लोग जान चुके हैं. बहरहाल वोटिंग के समय कब कितना कितना वोटिंग हुआ था इसका जो फॉर्म नंबर 44 जो है उसकी स्टेटस जो है कांग्रेस पार्टी ने मांगा है और वो देने के लिए हिचकिचा रहे थे. तब जाके आज जो है वो राइट ऑफ इंफॉर्मेशन के तहत वो भी वहाँ पर हमने हमारा पिटीशन जो है वो हमारा आवेदन वहाँ पर दिया है. और जैसे हमें 44 फॉर्म की जो जानकारी मिलेगी तो उसको लेकर हम कोर्ट जाना है कि अन्य और कुछ चीज़ें करने हैं, हम इसको ज़रूर टटोल के रखेंगे. 90 लाख वोटर जो काटे गए थे तो महाराष्ट्र क्या लगता है महाराष्ट्र में भी ऐसे कुछ करने की? महाराष्ट्र में तो होते साथ ही 1 करोड़ वोटर काटने का टारगेट भारतीय जनता पार्टी ले रही है और उनके तमाम जो बगल बच्चे हैं वो इसका प्रोपोगंडा करते हुए घूमते आ रहे हैं. मगर हम पूरी तरीके से संविधान बचाने का और फ्री एंड फेयर इलेक्शन की दिशा में हम हमारा दबाव बना के रखेंगे. तो साथ ही साथ अगर हम देखें तो कांग्रेस जनता पार्टी नाम का इंस्टाग्राम हैंडल अभी जनता यूथ में दिखाई दे रहा है. सीजीआई ने जो स्टेटमेंट किया था उसके बाद ये कांग्रेस जनता पार्टी के बहुत सारे सोशल मीडिया हैंडल्स हमें नजर आ रहे हैं. एक्स पे उसका हैंडल डीएक्टिवेट भी हो चुका है. नॉर्वे की एक पत्रकार महिला ने जब मोदी जी से कुछ सवाल पूछे तो उस महिला का भी ट्विटर अकाउंट और इंस्टाग्राम अकाउंट जो है वो बंद कर दिया गया था. तो जो सवाल पूछेगा और जो आवाज उठाएगा सरकार अपने जनता की बात और वास्तव जो स्थिति है वो सामने रखेगा, उनके सबके अकाउंट बंद कर दिए जाएंगे. आपने ये भी देखा होगा कि पिछले दिनों महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का जो इंस्टाग्राम अकाउंट है उसको भी सस्पेंड कर दिया था. तो ये बहुत ही झूठे लोग हैं और इस प्रकार से उनकी ये हरकतें जारी रहती है. क्या आपका सपोर्ट है कांग्रेस जनता पार्टी की इस अभियान को? कांग्रेस का देखिए जनता का आक्रोश है और इस आक्रोश को उस माध्यम से एक सामने लाने का प्रयास एक पेश के माध्यम से किया है. वो कोई दल नहीं मगर जनता की आवाज़ जो है वो आगे लेके जा रहे हैं और ये जनता की आवाज़ है. ये हम बहुत दिनों से हम भी उसी तरीके से बात कह रहे हैं. लेकिन सर उसी से जुड़े अभिजीत दिपके जो वो पेज कहीं ना कहीं चला रहे हैं उनके साथ कुछ और साथी है, उन्हें जान से मारने की धमकी मिली है. अजीत दादा पवार डिप्टी सीएम महाराष्ट्र, उनका प्लेन हादसा होता है और हादसे के पीछे साजिश होने की बहुत बड़ी आशंका है. नहीं तो वो बहुत सारे टेक्निकल मुद्दों पर वो साबित भी हो चुकी है. इसके बावजूद आज तक उसका कोई जवाब नहीं मिल रहा है और ऐसे में दिपके जी यदि आवाज़ उठाते हैं तो उनके भी जान को जरूर धोखा है.
तात्काल स्वरूप में उनको सुरक्षा प्रदान करना चाहिए। हमारे महामहिम राष्ट्रपति जो है उन्होंने तुरंत अमेरिका के पेंटागन से संपर्क करते हुए उनको सुरक्षा प्रदान करने की गुजारिश करना चाहिए। नहीं, निश्चित रूप से देखिए, क्या दीप्ति को अगर कुछ होता है तो देश का युवा इस सरकार को छोड़ेगा नहीं, इतना आसान मत समझो। युवाओं के आक्रोश के साथ में खिलवाड़, युवाओं के भावनाओं के साथ में खिलवाड़ करोगे और उसको भी उसने एक युवाओं का आवाज़ करके, बेरोजगारों का आवाज़, अनएम्प्लॉयमेंट का आवाज़, यहाँ के सिस्टम के खिलाफ में जो आवाज़ उठाया है और उसी को दबाने के लिए उसके साथ में कुछ कम ज़्यादा होता है तो देश का युवा नरेंद्र मोदी की गद्दी हिलाए बगैर छोड़ेगा नहीं। ये आज जो दिख रहा है उनके सोशल मीडिया के हैंडल पे जितना उसको फॉलोअर्स मिल रहे हैं उससे ये दिख रहा है कि ये गुस्सा कहीं रास्ते पर उतरकर कुछ और विचार न सोचे, इसके पहले ही सरकार ने सुधर जाना चाहिए, ये हमारा इशारा है। लगाने की बात कही है किस पर? तो तात्काल स्वरूप में वो नरेंद्र मोदी जी पे लगा दे, क्योंकि जो गोमांस का जो एक्सपोर्ट जो है वो बहुत ज्यादा पैमाने पे बढ़ा है, प्रदेश गया है, तो इसलिए तात्काल स्वरूप में नरेंद्र मोदी जी पे वो लगा दे। थैंक यू। सर एक वेगळा प्रश्न आहे. मागील 2 दिवसापासून 11वी प्रवेशाच्या संदर्भात लाखो विद्यार्थी भेटी झालेले आहेत आणि संकेतस्थळ चालत नाही. ज्या कंपनीला काम केलं त्या कंपनीला काही कसला अनुभव नसताना सीईटी सारख्या, 11वी नीट सारख्या, सीईटी सारख्या, एमपीएससी सारख्या, यूपीएससी सारख्या सगळ्या परीक्षेमध्ये जो घोळ घातला जात आहे, जे एक रॅकेट चालवलं जात आहे, ते आता प्रवेश प्रक्रियेपर्यंत आणून त्यांनी ठेवलेलं आहे आणि तिथे देखील भ्रष्टाचार करण्याकरता या प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ घातला जात आहे।